मॉर्निंग एव्हरीवन. तर सकाळी सकाळी हानीची तयारी झालेली आहे. हानीची तयारी झालेली आहे आणि टिफिन बिफिन सगळं बॅग बिग आता पॅक करणार आहे मी. माझं इकडं इकडं कुठं? हां, थंडी वाजते बाहेर, पूर्ण धुकं झालेले. थांब हा 1 मिनटं. तिचं टिफिन बॅग आणि बुक्स ते सगळं टाकत होते मी. कुठे? थंडी पूर्ण धुकं. हां, इकडं तर काहीच दिसत नाही. इकडे पाणीपुरीवाला आहे. हां, पाणीपुरीवाला आहे तिकडे. पाणीपुरीवाला आणि हानीची तयारी झाली आहे ना ग. चल ये थोडं खाऊन घे. चल हानीला काहीतरी खाऊ घालून देते ना ग, थंडी वाजते बाहेर. हानीला स्वेटर घालून दिले. खायचं होतं तुला? भेंडी? अगं रोज रोज भेंडी थोडी खायची असते का बेटा? टिफिनला तू परत आली का? स्कूल सांडवलते. थांब इथं ठेवायला काहीतरी आणते टिफिनला. सगळा पसारा पडलेला आहे सकाळी सकाळी. हे घे, ह्याच्यात ठेव. हात काढ. हे उचल ना, वाटी उचल. हां हां, गरम होतं का ग? नीट बस आणि खा व्यवस्थित. नीट बस, नीट बस बेटू. इथं पण ठेव. मागे सरक थोडी, तू मांडीवर ठेवून घे. नाही ना बेबी, इथं मी प्लेट ठेवली ना इथं. चटका लागला का? हां ठीक आहे, खाय. अशी सरळ बसून जा आणि मांडी वाढून घे. वरती बस. हां ठीक आहे, खा. आवर पटकन, टाईम झाला आहे. तिला जेवण करायला खूप जास्त म्हणजे कंटाळा येतो. जेवत नाही अजिबात ती. गुड मॉर्निंग सांग ना. नाही सांगायचं? गुड मॉर्निंग फ्रेंड. हां, गुड मॉर्निंग तर सांग. तर आणि काय बोलणार नाही आहे. तिचं तोंड चालू आहे, म्हणजे जेवती आहे ती, खाते, ब्रेकफास्ट होते. काय का गेले का? कशाला नाही आहे? पैसे घेतील ते, फ्रीचे थोडे घेऊन जातील त्या रिक्षात. घे. हां, ते बॉटल अशी उभीच ठेवायची बेटा. हां नाही नाही, काय नाही पडणार तसं. ते जाईल ना स्कूलमध्ये म्हणते मी. आणि मध्ये नाही ठेवायची, बॅगमध्ये बोलून. हां चल बाय. स्कूलला सकाळी सकाळी 7ची स्कूल आहे तिची. थंडी खूप आहे आज. म्हटलं आज स्वेटरच घालून दिली.
तर मित्रांनो, माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि हे बघा इकडं बघू शकता किचन सगळं साफसूफ करून ठेवलं आहे मी. आणि गेली स्कूलला. आता तिला घ्यायला जाईल मी 12 वाजता. तोवर आहे मस्त एकटी, कारण की ती असली का एवढं तिचं चालतं ना, मस्त्या बिस्त्या सगळं चालतं तिचं. मग म्हटलं थोडंसं स्कूलला गेली का मग थोडासा आराम भेटतो घरी. आणि आमचे पप्पाही गेले ड्युटीला. सकाळी तो सगळं आवरून घेतलेले आहे मी. तर बाहेर बघा तुम्ही किती छान वातावरण झाले, ऊन आले. पण बाहेर जाऊ आणि उभी राहू इकडं ऊनच येत नाही अजिबात. तुम्हाला दाखवते मी. बघा तर इकडे ना अजिबात ऊन येत नाही. आणि थंडीच्या दिवसात ते ऊन जास्त. थोडंसं सकाळी उन्हात बसलं का बरं वाटतं. पण इकडं ऊनच येत नाही. आणि तिकडचे जे लोक म्हणजे सगळे सारखेच आहे. आपल्या समोरच्या दारी कोणी बसलं तर त्यांना आवडत नाही. मग म्हटलं जाऊ द्या, कोणाच्या दारी जाऊन बसू बी नाही, काही नाही. तर आम्ही आले स्कूलमधून चालली आणि घरी आता म्हणजे पोचण्यात आहे आम्ही ना. आणि हरीने घेतली केळी. ऊन लागते म्हणून स्वेटर डोक्यावर टाकलंय तिने. मग आम्ही ना काय खेळलो होतो. खो खो खेळले होते. गड गरम होत आहे का ग? खूप गरम होत होतं. गार्डनमध्ये गेलो. खूप गरम होत होतं. हां का? तर फायनली पोचलो आम्ही. असं बांधून घेतलेलं कसं वाटत होतं. तर येता झणीचं चालू झालं केळी खायचं. तर आम्हाला रस्त्यात दिसलं केळीवाला, म्हणतं घेऊन टाकू. पैसे आणलेलेच होते म्हणजे घेतलेलेच होते. मग ही काय ना काय मागतेच रस्त्यात. म्हटलं मग घेऊन टाकू असं करून. मग केळी घेऊन घेतली ना ग. हां इकडं बघ, इधर हनीला पायी घ्यायला जावं म्हणजे जवळ आहे, 5-10 मिनिटाचा रस्ता आहे ना हनी. जवळच आहे. पहिले खूप लांब होतं, आम्ही तिकडं राहायचो तेव्हा. गाडी मला आलं ग. तसं इथं काय ना काय विकायला येतच राहतं. पण सध्या तर केळीवाला नव्हतं येत. मग रस्त्यात दिसलं मग घेऊन टाकलं ना. दही थोडं लस्सी बी बनवून द्या. लस्सी प्यायची तुला? आम्ही संध्याकाळी बनवून दिली. मी क्लास
क्लासला आली तेव्हा. क्लासहून आली तेव्हा. ठीक आहे. तर आणि इथं आता दही साखर खाते आहे. कसं लागते? छान. ठेव तिकडे ठेव. हां ठेव. दे इकडे.